इकडे आहे मलाड स्टेशन आणि जस्ट त्याच्या बाजूला आहे हे. ह्याच्या आतमध्ये एंट्री केल्यावर तुम्हाला सर्व होलसेलचे मार्केट भेटतील. इकडे क्रिस्टल प्लाझा आहे, पण क्रिस्टल प्लाझामध्ये फर्स्ट टाईम आलो तेव्हा खूप महाग भेटलेला. तर मार्केट इथून स्टार्ट होतं. आतमध्ये खूप सारे होलसेल मार्केट्स आहेत. तर विजिट करूया सर्व. गाईस, या मोमेंटला एकदा मी फसलोय, तुम्ही फसू नका. सो हे गाईस, आजच्या ब्लॉगमध्ये मी जाणार आहे स्टॉक रिफिल करायला मालाडला. तर बघूया मी कुठे कुठे जातो आणि कसं काय करतो ते, कारण मला खूप DMs येत होते की तुम्ही कुठून स्टॉक घेतात करून. तर आज तुम्हाला दाखवतो मी कुठून स्टॉक घेतो. बसमध्ये आलो पण इथे बसायची जागाच नाही. तर आता फायनली बसमधून उतरलो आहे. आता स्टेशनला जाऊया आणि तिकीट काढून तुम्हाला भेटतो. इथे ATM मशीन पण बंद आहे. लाडला जाण्याचं एक सर्वात मोठं स्ट्रगल ते म्हणजे ट्रेनची गर्दी. तर आता बोरिवलीला उतरलो आहे. आता इकडनं दुसरी ट्रेन पकडायची आहे मालाडसाठी. तर बघूया तिकडे कुठे लागली तर नाही ट्रेन. विरारच लागली आहे. इथे भाईंदरची ट्रेन पण लागली आहे, अजून विरारची पण ट्रेन लागली आहे. पण मला मालाडला जायचं आहे, त्या साईडची कुठलीच ट्रेन नाही लागली आहे. ही एक ट्रेन गेली आणि ह्या ट्रेनमध्ये बघा किती गर्दी आहे. खूपच गर्दी. इकडे चढायला पण जागा नाही. सोड, राहू द्या. हे नाही, दुसरी ट्रेनमध्ये जातो, कारण ह्या ट्रेनमध्ये खूपच गर्दी आहे. खूपच चढायला पण जागा नाही. बोरिवली ट्रेन भेटली आहे. अजून ट्रेनमध्ये जास्त गर्दी पण नाही, बसायला जागा भेटली आहे. तर आता मालाडला पोचल्यावर तुम्हाला बघतो. तर आता जस्ट मालाड स्टेशनला उतरलो आहे. आता इकडनं आपण मार्केटला जाऊया. तुम्हाला दाखवतो होलसेल मार्केट कुठे आहे. इकडे आहे मालाड स्टेशन आणि जस्ट त्याच्या बाजूला आहे हे. ह्याच्या आतमध्ये एंट्री केल्यावर तुम्हाला सर्व होलसेलचे मार्केट भेटतील. किती घेऊ शकतात आता बघूयात. शॉप विजिट करूयात. इकडे जरा आलो तर इकडे नाश्ता करूया, समोसा खाऊयात. तर मार्केट इथून स्टार्ट होतं. आतमध्ये खूप सारे होलसेल मार्केट्स आहेत. तर विजिट करूया सर्व. फायनली एक दुकान भेटलं, तिकडे चांगल्या रेटमध्ये इयरिंग्स देत होते. खूप सारे बल्कमध्ये इयरिंग्स घेतले आणि आता इथे बिलिंगची प्रोसेस पण स्टार्ट झाली आहे. तर आता एक शॉपमधून शॉपिंग केली आहे. आता आपण दुसऱ्या शॉपमध्ये बघूयात की कुठे अजून काय होलसेलमध्ये भेटते आहे का. आता हेअर ॲसेसरीज घ्यायचं आहे. तिकडे क्रिस्टल प्लाझा आहे, पण क्रिस्टल प्लाझामध्ये फर्स्ट टाईम आलो तेव्हा खूप महाग भेटलेला, म्हणून ते थोडं अवॉइड करूया. आता अजून थोडं मार्केट फिरूया. तर आता इकडे क्रिस्टल प्लाझामध्ये आलो आहे. मला पॅकिंगचं मटेरियल घ्यायचं होतं म्हणून मी आलो आहे. आता तसं शॉपिंग तर झाली आहे सर्व, फक्त आता पॅकिंग मटेरियल घ्यायचं आहे. ते बेसमेंटला आहे. तर बघूयात, जाऊन तुम्हाला भेटतो तिकडे. तर आता सर्व माल घेतला आहे. आता अजून एक फक्त हेअर ॲसेसरीज बाकी आहेत. बाकी पॅकिंग मटेरियल तर आता घेतलं आहे. तर आता तिकडे गेल्यावर भेटतो. गाईस, या मोमेंटला एकदा मी फसलोय, तुम्ही फसू नका. एकाच शॉपमध्ये प्राईस विचारून कधीच होलसेलमध्ये घेऊ नका. हे अंकल मला बोलले माझ्याहून कमी रेटमध्ये कोणच नाही देऊ शकणार, आणि हेअर ॲसेसरीजचे मला जास्त नॉलेज नव्हते. ह्या अंकलने स्वस्त बोलून महागात विकून गेले. सोडा, आता नेक्स्ट टाईम लक्षात ठेवेल. तर आता फायनली सर्व स्टॉक घेतलं आहे. आता घरी जाऊन दाखवतो काय काय स्टॉक आणलं आहे. आता ट्रेनमध्ये जस्ट बसलो आहे. विरार स्लोची भेटली आहे ट्रेन. आता उतरल्यावर बोलतो. तर आता बस येणार आहे, तर फटाकशी उतरून तुम्हाला परत भेटतो. तर फायनली आता सर्व घेऊन वसईला आलो आहे. आता काय खाल्लं पण नाही कधीपासून, तर भूक पण लागली आहे. आता किती वाजलेत? दुपारचे 2 वाजलेत. अजून काय मी खाल्लं पण नव्हतं. आता जाऊन पहिले काय खाऊया, नंतर तुम्हाला भेटतो. तर आता बस पण भेटलेली आहे. आता घरी गेल्यावर दाखवतो काय काय सामान घेतलं आहे. गाईस, लिटरली स्ट्रगलिंग माहिती आहे कशाला म्हणतात. आता सकाळच्या 9 वाजता मी घरातून बाहेर निघालेलो आणि आता वाजले आहेत 3. किती? 10, 11, 12, 1, 2, 3, 6 तास फक्त मार्केटच फिरलो आहे. भाई, याच्याहून जास्त स्ट्रगलिंग काय असू शकते. बघूया त्या स्ट्रगलचं आपल्याला काय फळं भेटतो की नाही. आता घरी जाऊन तुम्हाला सर्व स्टॉक दाखवतो माझ्याकडे किती काय स्टॉक आहे ते. त्याआधी फर्निचरवाल्याकडे गेलो आणि प्लाऊड आणलं.
आणि घरी सेटअप करून बघत होतो सर्व सामान कसं दिसतंय. आजसाठी एवढंच. ब्लॉग आवडल्याचं लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.